नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत उपमा, ते पण भरपूर टिप्स सहित। चला मग बनवायला सुरुवात करूया। इथे घेतलेली आहे मी कढई आणि कढईमध्ये घातलेला आहे 2 चमचे तेल। यामध्ये आपल्याला छानपैकी असा रवा भाजून घ्यायचा आहे। तेल टाकल्यामुळे रवा अतिशय छान भाजला जातो आणि सुटसुटीत होतो, म्हणून आपल्याला तेल घालून भाजायचा आहे। तर अशाच प्रकारे आपण असा छानपैकी असा उपमा भाजून घेणार आहोत। मी तर जाड घेतलेला आहे थोडासा रवा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही घेऊ शकता। याला असं खमंग असं आपण भाजून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता आपला असा छानपैकी रवा असा भाजला गेलेला आहे आणि छान असा फुललेला आहे, तुम्ही बघू शकता। तर अशा स्टेजवर आपल्याला भाजून घेऊन गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटीतनी काढून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी एका प्लेटीतनी ट्रान्सफर केलेला आहे रवा आणि छान असा भाजलेला आहे आणि बघू शकता तुम्ही असा छानपैकी फुललेला सुद्धा आहे। तर बनवायला सुरुवात करूया। त्याच कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतलेला आहे आणि यामध्ये आपण सर्वप्रथम घालूया शेंगदाणे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, जर आवडत असल्यास घाला, नाही तर स्किप्स पण करू शकता। तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे शेंगदाणे छान आपले असे भाजलेले आहेत। तर यामध्ये घालूया आपण जिरे, त्यानंतर घालूया राई किंवा मोहरी असेही म्हणतात आणि यानंतर आपल्याला घालायचा आहे कांदा आणि छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे। याच बरोबर घालायची आहे यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे मी गॅस थोडा फुल करते आणि मस्तपैकी असं फ्राय करून घेणार आहोत। हे थोडं फ्राय झालं की यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटोला चव पण छान लागते आणि हेल्दी पण आहे। तर आपण हेल्दी असं उपमा बनवत आहोत, म्हणून मी यामध्ये सारे जिन्नस घालते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला किंवा स्किप पण करू शकता, पण खायला अप्रतिम लागते अशा प्रकारे बनवल्यास। आता यावर आपण चवीनुसार मीठ घालूया आणि ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्याच वाटीने मी 1.5 वाटी पाणी घालणार आहे। आणि हे पाणी छानपैकी असं आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे। त्यानंतरच यामध्ये आपल्याला उपमा घालायचा आहे, म्हणजे रवा। तर इथं बघू शकता पाणी आपले छान असं उकळलेलं आहे। यावर घालणार आहोत आपण कोथिंबीर आणि पाणी छान उकळल्यानंतरच आपल्याला त्यावर रवा घालायचा आहे। पाणी थंड असताना रवा अजिबात घालायचा नाहीये। आणि कधी कधी काय होतं, रव्याच्या क्वालिटीवर पण असतं, म्हणून कधी कधी पाणी कमी जास्त लागू शकतं। तर इथे छानपैकी असं आपलं पाणी उकळलं गेलेलं आहे। तर यावर आपण रवा घालूया आपल्याला थोडा थोडा करून असा रवा घालायचा आहे यामध्ये आणि हलवायचं आहे, म्हणजे छानपैकी असं मिक्स होईल, कुठेही गुठळी बनल्या जाणार नाही, सुटसुटीत होतो।
तरी ते बघू शकता अशा प्रकारे पाणी अब्सॉर्ब झालेलं आहे आणि सुटसुटीत असा आपला उपमा बनत आहे। तर आपल्याला 4 ते 5 मिनिटं छानपैकी असा वाफवून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता थोडा मंद गॅसवर आपल्याला उपमा बनवायचा आहे, म्हणजे जेणेकरून खाली लागणार नाही। तर इथं बघू शकता आपला उपमा किती सुटसुटीत झालेला आहे आणि अतिशय छान झालेला आहे। तर हा तयार आहे खाण्यासाठी। तर तुम्ही नक्की असं ट्राय करून बघा, अतिशय छान होतो आणि चवीला अप्रतिम लागतो आणि पौष्टिक सुद्धा आहे। तर तयार आहे आपला उपमा। मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।